छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे। या शस्त्र प्रदर्शनाला आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे। बघूयात। हे शस्त्र त्या काळात आपल्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा पद्धतीने वापरलं आणि कशा पद्धतीने शत्रूवर मात केली याचा इतिहास तरुण पिढीने जाणला पाहिजे। नाही तर आपण बघतो अर्जित सिंग आणि मायकल जॅक्सनच्या रंगात राहिलो तर काही होणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं अंगीकारले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वाघनखाचा वापर केला होता त्याचं प्रदर्शन राज्यभर आहे, संभाजीनगरात नाहीये। पहिली मागणी तुम्ही केली आहे? हो, मी केलेली ना, कारण वाघनखाचं प्रदर्शन सरकार सगळीकडे नेत आहे। आता ते खरंच त्यावेळेस आहे नाही आहे, पण जाऊ दे, आहे असं समजू आपण। आणि खऱ्या अर्थानं वाघनख जी आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शस्त्र एक अजरामर केलेलं आहे। आत्ताच मी पाहिलं, मला सांगितलं आणि इतिहास आहे की वाघनख एकदाच वापरली आणि वापरल्यानंतर काय झालेलं जगाला माहिती आहे। ती वाघनख सगळ्यांना कळायला पाहिजे। बरं, स्मारकाचा प्रश्न निर्माण होतो। समुद्रात स्मारक बनवू असं देखील सरकार आश्वासन देत होतं। मोठं मताधिक्य मिळालं, मात्र पुढचं काय हा एक प्रश्न उपस्थित केला जातो। मला असं वाटतं सरकारने त्याच वेळेस मोठा शो करायला नव्हता पाहिजे। ज्या गोष्टी होणार नाही आहे त्या उगाच करणार सांगण्याला कोणताही अर्थ नव्हता। अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा या सरकारने केलेली, मला असं वाटतं या सरकारकडून हे काम कधीच होणार नाही।